गणित 2 मधील प्रकरण पहिलं भूमितीतील मूलभूत संबोध हे प्रकरण मी आज घेणार आहे. आता याच्यामध्ये प्रथम जर तुम्हाला दिसत असेल भूमितीतील मूलभूत संबोध, बिंदू, रेषा व प्रतल. आज आपण याचा अभ्यास करणार आहोत. त्याचप्रमाणे बिंदूचे निर्देशक व अंतर याचा सुद्धा अभ्यास करणार आहोत आणि दरम्यानचा. हे 3 टॉपिक आज कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. इथे भूमितीतील मूलभूत संबोध, बिंदू, रेषा आणि प्रतल याच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर ज्याप्रमाणे आपण संख्यांची व्याख्या करत नाही त्याचप्रमाणे बिंदू, रेषा व प्रतल यांचा व्याख्या केल्या जात नाहीत. भूमितीतील हे काही मूलभूत संबोध आहेत. रेषा व प्रतल हे बिंदूचे संच आहेत. रेषा म्हणजे सरळ रेषा असते, हे सगळ्या विद्यार्थ्यांनी ध्यानात ठेवायचं आहे. आणि याच बिंदू, रेषा आणि प्रतलाचा अभ्यास आपण इथे करणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर एक संख्या रेषा दिसत आहे. सगळ्यांना संख्या रेषा म्हणजे काय हे सगळ्यांना माहिती आहे, कारण की 7वी 8वीत आपण ह्या संख्या रेषा ही बघितलेली आहे. या संख्या रेषेवर तुम्हाला काय दिसते? काही ठराविक अंतरावर काय दिसतायत? बिंदू दिसतायत. त्या प्रत्येक बिंदूला नाव दिलेलं आहे ABCD आणि त्या प्रत्येक बिंदूचा खाली एक नंबर आहे. याचाच अर्थ या संख्या रेषेवर जो बिंदू दिला आहे बिंदू D आणि त्याचा खाली जो नंबर दिला आहे A तो त्या बिंदूचा निर्देशक आहे. म्हणजे मला इथे सांगता येईल की बिंदू D चा निर्देशक 1 आहे, बिंदू E चा निर्देशक 3 आहे, बिंदू C चा निर्देशक -2 आहे. सगळ्यांना हे कळलं असेल की प्रत्येक संख्या रेषेवर प्रत्येक बिंदूला एक निर्देशक दिलेला असतो. उदाहरणादाखल मी तुम्हाला असं पण सांगितलंय, हे दाखवलेलं आहे उदाहरण. बिंदू A चे निर्देशक -5. बघा इथे A चे निर्देशक काय आहे? -5. बिंदू E चे निर्देशक किती आहे? 3. बिंदू E कुठे आहे? बघा इथे. E चा खाली किती आहे? 3. म्हणजेच आपल्याला सांगता येईल बिंदू E चे निर्देशक 3 आहे. त्याचप्रमाणे बिंदू O चे निर्देशक O हा मधला पॉइंट आहे आणि O चे निर्देशक 0 आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक इथे तुम्हाला लक्षातच ठेवायचं आहे नेहमीसाठी, संख्या रेषेवर हा 0 शून्यापासून उजवीकडे जर गेलं तर संख्या वाढत जातात आणि शून्यापासून जर डावीकडे गेलं तर संख्या कमी होत जातात. म्हणजे मला इथे सांगायचंय की इथे 1 पेक्षा 2 मोठे, 2 पेक्षा 3 मोठे, 3 पेक्षा 4 मोठे, पण मात्र शून्याचा मी डावीकडे गेली तर इथे मला सांगता येईल 0 हा -1 पेक्षा मोठा आहे. म्हणजे शून्यापेक्षाही लहान -1 आहे, -1 पेक्षाही लहान -2 आहे, -2 पेक्षाही लहान -3 आहे. म्हणजे ऋण संख्या जेवढी वाढत जाते तेवढी त्याची किंमत ही कमी होत जाते, हे इथे मला सांगायचं. एवढा भाग नक्कीच नीट समजला असेल. हे जर तुम्हाला नीट समजलं असेल तर आपल्याला पुढे पुढे जेव्हा आपण जाऊ ते तुम्हाला नीट समजणार आहे. सगळ्यांना निर्देशक कळलं, संख्या रेषा कशी असते, तिथे संख्यांची मांडणी कशी केलेली असते हे तुम्हाला इथे कळलेलं आहे. आता आपण बघणार आहोत बिंदूचे निर्देशक आणि अंतर. बिंदूचे निर्देशक तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अंतर, अंतर म्हणजे डिस्टन्स. आता डिस्टन्स, कसले डिस्टन्स? तर 2 बिंदूमधील अंतर. आता फॉर एक्झाम्पल जर मी तुम्हाला घेतलं, मी जर तुम्हाला सांगितलं की D आणि E या 2 बिंदूमधील अंतर किती, असा जर मी तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही संख्या रेषेवर सहज सांगू शकता बघून, हा D आणि हा E आहे. तर D हा 1 आणि इथून किती? हा 2. D आणि E या 2 बिंदूमधील अंतर काढायचं असेल तर 1 आणि 2 म्हणजे डिस्टन्स D किंवा D मधील अंतर हे किती आहे? 2 आहे, हे आपल्याला इथे सांगता येईल. हे तोंडी सुद्धा सांगतात. म्हणजे आपल्याला इथे परत जर तुम्हाला सांगितलं की आता B आणि D, B बिंदू इथे आहे, D बिंदू इथे आहे. BD मधील अंतर जर तुम्हाला विचारलं तर BD मधील अंतर किती हे तुम्ही संख्या रेषेवर बघून सुद्धा सांगू शकतात की B पासून D बिंदू बघा 1 2 3 आणि 4 म्हणजे डिस्टन्स BD चं उत्तर किती आहे? 2 आहे.
बरोबर. आता हे तुम्ही संख्या रेषा तुमच्या पुढे आहे म्हणून तुम्ही सांगू शकता. जेव्हा तुम्हाला संख्या रेषा तुमच्या पुढे नसेल आणि तुम्हाला 2 बिंदूचे निर्देशक दिले असेल, तर आपल्याला ते अंतर काढायचंय. तर कसं काढणार? त्याच्यासाठी आपल्याला ह्या काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. आपण हे लक्षात ठेवूया. आता काय लक्षात ठेवूया बघा एक सगळ्यात महत्त्वाचं हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 2 बिंदूमधील अंतर हे त्याच्या निर्देशकांपैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केल्यावर मिळते. आता मी उदाहरणात तुम्हाला डी सांगितले बरोबर. डी मध्ये डी चं निर्देशक आहे 1 आणि ई चं निर्देशक आहे 3. मग जर डी मधील अंतर जर मला काढायचं असेल तर या नियमाप्रमाणे मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करणे. मग ई चा निर्देशक हा मोठा आहे, डी चा निर्देशक हा लहान आहे, म्हणून मोठा निर्देशक 3 वजा लहान निर्देशक 1, 3 वजा 1 बरोबर किती 2. म्हणजे आपल्याला हे सूत्रच लक्षात ठेवायचंय. 2 बिंदूमधील अंतर काढण्यासाठी ज्या 2 बिंदूचे निर्देशक आपल्याकडे आहेत ते मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केल्यावर आपल्याला त्या 2 बिंदूमधील अंतर मिळेल. हे एक लक्षात ठेवायचं आहे महत्वाचं. आणि दुसरं आहे कोणत्याही 2 बिंदूमधील अंतर ही ऋणोत्तर वास्तव संख्या असते. म्हणजे कुठल्याही 2 बिंदूमधील अंतर हे कधीही ऋण नसणार, तर ती कशी असणार आहे धन आणि वास्तव संख्या असते. कळलं? ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवून आपण याच्यावरच काही उदाहरणे बघणार आहोत. आता इथे मी फॉर एक्झाम्पल एक तुम्हाला सोडवून दाखवलंय. डिस्टन्स ईडी. डिस्टन्स ईडी बघा. ई चं निर्देशक आणि डी चं निर्देशक. ई चं निर्देशक 3 आणि डी चं निर्देशक 1. मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केला म्हणून डिस्टन्स ईडी बरोबर किती 2. यालाच आपण लेंथ ईडी सुद्धा म्हणू. डिस्टन्स ईडी म्हणजेच ईडीची लेंथ ईडी म्हणजेच काय ईडीची लांबी. ती सुद्धा त्या अशा पद्धतीने आपल्याला ते लिहिता येईल. आणि लेंथ डिस्टन्स ईडी आणि लेंथ ईडी हे सारखेच असतात आणि दोघांचे उत्तर किती आहे 2 आहे. म्हणून डिस्टन्स ईडी जे आपल्याला विचारलेलं आहे डिस्टन्स कसं काढायचं तर डिस्टन्स ईडी बरोबर किती 2. आता इथे बघा डिस्टन्स सीडी जर मला काढायचं इथे सी बिंदू किती आहे इथे आहे आणि डी बिंदू कुठे आहे इथे आहे. जर तुम्हाला संख्या रेषा समोर आहे तर तुम्ही उत्तर मला सांगू शकणार आहे डिस्टन्स सी डी. आता याचं अंतर डी पासून घेऊया किंवा सी पासून. सी पासून 1, सी पासून 2 आणि सी पासून 3. म्हणजे डिस्टन्स सी डी याचं उत्तर किती आहे 3. पण आपल्याला हे सोडवून दाखवायचं आहे, सॉल्व्ह करून दाखवायचं आहे. तर ते कसं दाखवणार? मी तुम्हाला काय सांगितलं कुठल्याही 2 बिंदूमधील अंतर काढायचं असेल तर त्या निर्देशकातला मोठा निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचा. आता इथे सी आणि डी मध्ये डी चा निर्देशक 1 आहे तो मोठा आहे आणि सी चा निर्देशक -2 आहे तो लहान आहे. म्हणून मोठ्या निर्देशकातून म्हणजे 1 मधून -2 आहे हा काय केलाय आपण तो वजा केलेला आहे. आणि नंतर हे सोडवलं आपलं उत्तर किती यायला पाहिजे 3. नियमाप्रमाणे तुम्हाला माहिती आहे चिन्हांचे नियम तुम्हाला माहिती आहे. जेव्हा वजा वजा एकत्र करतो आपण दोन्ही वजा एकत्र करतो तेव्हा काय होतं धन होतं. म्हणजे ऋण ऋण एकत्र केल्यानंतर धन होतं. म्हणजे हा 1 या ऋण ऋणचा झालाय अधिक आणि हा किती 2 म्हणजे 1 अधिक 2 बरोबर किती 3. आलं उत्तर आपलं 3. हे तुम्ही संख्या रेषेवरून सांगितलं आणि आपण हे सोडवून सुद्धा सांगितलं. म्हणजेच इथे होतं आपल्याला सांगता येईल की डिस्टन्स सी डी किंवा लेंथ सी डी ही किती आहे 3. तसेच डिस्टन्स डी सी हे 3 आहे हे आपल्याला इथे सांगता येईल. एवढं नक्कीच सगळ्यांना समजलं असेल. कुठल्याही 2 बिंदूमधील अंतर कसं काढायचं हे मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया. दरम्यानता. आता दरम्यानतामध्ये काय इथे तुम्हाला स्क्रीनवर 3 रेषा दिसत असेल आणि तिन्ही रेषांवर PQR हे बिंदू आहेत भिन्न भिन्न ठिकाणी. इथे पण PQR आहे, इथे पण PQR आहे, इथे पण PQR आहे. बरोबर. आता जर PQR हे एकरेषीय बिंदू असतील ते बिंदू एका रेषेवर असले पाहिजे. एक रेषीय बिंदू असतील तर खाली दिल्याप्रमाणे 3 शक्यता संभवतात.
आता त्या तीन शक्यता कोणत्या विद्यार्थी मित्रांनो? तर तुमच्या इथे लक्षात येईल. पहिल्या रेषामध्ये बघा, पहिल्या रेषेमध्ये क्यू हा मध्ये आहे. क्यू हा मध्ये आहे आणि पी आणि आर हा पी आणि आर हे त्याच्या दोन बाजूला आहेत. म्हणजे क्यू मध्ये आहे याचाच अर्थ बिंदू क्यू हा बिंदू पी व बिंदू आर च्या दरम्यान आहे असं आपल्याला इथे सांगता येईल. पी क्यू आर जरी एका सरळ रेषेत असले तरी क्यू हा बिंदू मध्ये असल्यामुळे बिंदू क्यू हा बिंदू पी व बिंदू आर च्या दरम्यान आहे. आता इथे या आकृतीत बघा, इथे कोण मध्ये आहे? आर मध्ये आहे. मग आरच्या बाजूला दोन बाजूला कोण आहे? आरचा एका बाजूला पी आहे, आरचा एका बाजूला क्यू आहे. म्हणून आपल्याला इथे सांगता येईल की बिंदू आर हा बिंदू पी व बिंदू क्यू च्या दरम्यान आहे. आता इथे बघा, तिसरी आकृती बघा, इथे कोण मध्ये आहे? पी आर क्यू एका सरळ रेषेत आहे, पण मध्ये कोण आहे? पी आहे. म्हणून इथे या आकृतीसाठी आपल्याला सांगता येईल की बिंदू पी हा बिंदू आर व बिंदू क्यू च्या दरम्यान आहे. या तिन्ही आकृतीवरून आपल्याला एक याचं सूत्र तयार करता येईल. तर कोणतं सूत्र? तर तुम्हाला माहिती आहे, हे दोन छोटे रेषाखंड आहे. ते जर एकत्र केलं तर काय होणार? मोठा रेषाखंड तयार होणार. म्हणजे पी क्यू आणि क्यू आर या दोघांची बेरीज केली तर आपल्याला काय मिळेल? पी आर मिळेल. समजा ही पी क्यू 3 आहे, क्यू आर 5 आहे, तर आपल्याला पी आर किती सांगता येईल? पी पासून आर पर्यंत 3 आणि 5 किती? 8. म्हणजे आपल्याला एक आपण इथे निष्कर्ष काढू शकतो. जर डिस्टन्स पी क्यू अधिक डिस्टन्स क्यू आर बरोबर डिस्टन्स काय होणार? पी आर. कळलं सगळ्यांना? इथे पण त्या पद्धतीने तुम्हाला सांगता येईल. डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स आर क्यू बरोबर डिस्टन्स पी. कळतंय सगळ्यांना? म्हणजे या दोन छोट्या छोट्या रेषाखंडांची बेरीज हा काय असतो? मोठा रेषाखंड असतो. त्यासाठी 3 बिंदू एकरेषीय असणे गरजेचं आहे. आता 3 बिंदू मी तुम्हाला मगांपासून सांगते की 3 बिंदू एकरेषीय आहे. ते इथे या संख्या याच्यावर तुम्हाला दिसत आहे. तुम्ही सहज सांगू शकता की पी क्यू आर मॅडम हे एका रेषेत आहेत. पण हे जर रेषा नसताना जर मला पी क्यू आर हे 3 बिंदू एकरेषीय आहे हे जर मला दाखवायचं असेल तर मी या पद्धतीने दाखवते. इथे बघा खाली दिसतंय पी डॅश क्यू डॅश आर. याचाच अर्थ पी क्यू आर हे बिंदू एका सरळ रेषेत आहे. त्याचप्रमाणे बिंदू क्यू हा पी आणि आर च्या दरम्यान आहे. सगळ्यांना याचा अर्थ कळला? कारण की याच्यावर आपल्याला पुढे काही प्रश्न आहेत अशा पद्धतीने तुम्हाला दर्शवलेलं असेल, त्याच्यावर तुम्हाला आकृती काढायची असेल किंवा कोणता बिंदू कोणत्या बिंदूच्या दरम्यान आहे हे सुद्धा तुम्हाला सांगावं लागेल. म्हणून इथे हे दोन निष्कर्ष नीट लक्षात ठेवा. पी क्यू आणि क्यू आर या दोघांची बेरीज दोन छोट्या रेषाखंडांची बेरीज ही मोठ्या रेषाखंडा एवढी असते. आणि हे या पद्धतीने सुद्धा लिहितात पी डॅश क्यू डॅश आर म्हणजे 3 बिंदू एका रेषेत आहेत आणि क्यू बिंदू हा पी आणि आर च्या दरम्यान आहे. एवढं सगळ्यांना समजलं? पुढे जाऊया आता आपण. आता एक मी इथे उदाहरण घेतलंय. उदाहरण घेणार आहे. तर साधं उदाहरण आहे. एका संख्या रेषेवर, आता इथे तुम्हाला संख्या रेषी दिलेली नाही. ही संख्या रेषा मी काढलेली आहे तुम्हाला एक्सप्लेनेशनसाठी. संख्या रेषा दिलेली नाही आहे. आता उदाहरण तुमचं असं आहे, एका संख्या रेषेवर ए, बी आणि सी हे बिंदू असे आहेत की डिस्टन्स ए बी 5 आहे, डिस्टन्स बी सी 11 आहे आणि डिस्टन्स ए सी 6 आहे. तर त्यांपैकी कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान असेल हे आपल्याला इथे काढायचे. म्हणजे एबीसी हे बिंदू आहेत, पण कोणता बिंदू दरम्यान आहे कुणाचा हे आपल्याला माहिती नाही. तोच त्यांनी प्रश्न विचारलेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सोडवून दाखवायचं. आता मी जे सुरुवातीलाच एक्सप्लेन करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कळूनच जाणार आहे की उत्तर काय आहे. पण आपल्याला ते नंतर मांडणी स्वरूपात कसं सोडवायचंय ते मी तुम्हाला सांगते. आता मी काय केलेलं आहे, ए ला मध्ये घेतलंय.
बीसीला लांब ठेवलेला आहे, एला मध्ये घेऊन बीसीला. का मी असं केलं? कारण की या तिन्ही अंतरामध्ये बघा, डिस्टन्स AB, डिस्टन्स BC आणि डिस्टन्स AC, याच्यामध्ये सगळ्यात जास्ती अंतर कुणाचं आहे? BCचं आहे. ते किती आहे? 11. म्हणून B आणि C ला मी 2 बाजूला ठेवलेला आहे आणि राहिलेला जो A बिंदू आहे तो मध्ये ठेवलेला आहे. आता बघा, AB किती? 5. म्हणजे हा एवढा AB किती आहे? 5. हा AC किती आहे? 6. AC किती आहे? 6. मग या दोघांची बेरीज करून बघायची. 5 आणि 6 किती? 11. म्हणजे B पासून C बिंदू हा 11 असायलाच पाहिजे. आहे का मग 11 BC? आहे. आपला पडताळा झाला. म्हणजेच आपल्याला इथे सांगता येईल की BAC हे 3 बिंदू एका रेषेत आहेत आणि बिंदू A हा B आणि C चा दरम्यान आहे. आता हे सोडवताना बघा, मी आता कसं सोडवलंय ते बघा तुम्ही. आकृती मी मुद्दामून बाजूलाच ठेवलेली आहे, जे मी तुम्हाला गणिताचं स्पष्टीकरण दिलं होतं या उदाहरणांचं. आता इथे काय सांगितलंय? एका संख्यारेषेत ABC 3 बिंदू असे आहेत. कसे आहेत ते? कुठे त्याची जागा आहे आपल्याला माहिती नाही. मग मी लिहिलंय येथे ABC यापैकी कोणता बिंदू इतर 2 बिंदूचा दरम्यान आहे, हे खालील प्रमाणे आपल्याला ठरवता येईल. आता इथे सगळ्यात पहिले मी काय सांगितलं होतं की ज्या रेषाखंडाचं किंवा ज्याचं अंतर जास्ती आहे तो पहिले लिहायचा. आता यात 3 अंतर दिलेले आहे तिथे, तर डिस्टन्स BC याचं अंतर सगळ्यात जास्ती आहे. ते किती आहे? 11. म्हणून मी उत्तर लिहितानाच डिस्टन्स BC बरोबर 11 पहिले त्याला आहे आणि त्याला लिहिलंय विधान किती? 1. किती लिहिलंय विधान त्याला? 1. डिस्टन्स BC बरोबर 11 आणि ते विधान किती? 1. आता राहिलेले 2 ज्याची आपल्याला बेरीज करायची आहे. BC सोडला तर राहिला कोणता? AB आणि कुठला राहिला? AC. या दोघांची बेरीज आपल्याला एकत्र करायची. आपली दुसरी स्टेप काय असणार? उरलेल्या अंतरांची बेरीज. मग उरलेले अंतर कोणते? डिस्टन्स AB आणि डिस्टन्स AC. या दोघांची बेरीज किती होते इथे? डिस्टन्स AB किती? 5. डिस्टन्स AC किती? 6. म्हणून 5 अधिक 6 बरोबर किती? 11. बरोबर. आता हे झालं आपलं विधान 1 आणि उरलेल्या 2 अंतरांची बेरीज केली आणि त्याचं उत्तर जे आलं ते विधान किती? 2. आता विधान 1 आणि 2 या दोघांचे उत्तर बघायचे आपल्याला. विधान 1चं उत्तर आहे 11 आणि विधान 2चं सुद्धा उत्तर आहे 11. याचाच वरून आपण जो दरम्यानचा जो निष्कर्ष सांगितला किंवा जी अट सांगितली ती अट आपली सफल झालेली आहे, पूर्ण झालेली आहे. मग ती अट कोणती आपली? बघा इथे, म्हणजे डिस्टन्स BC आणि या 2 अंतरांची बेरीज ही कशी आहे? सारखी. इक्वल टू लिहिलंय बघा मी. हा डिस्टन्स BC आणि या 2 अंतरांची बेरीज बरोबर ही कशी आहे? सारखी आहे. म्हणून डिस्टन्स BC इज इक्वल टू डिस्टन्स AB प्लस डिस्टन्स AC. बरोबर. विधान 1 आणि 2 वरून आपल्याला हा पडताळा मिळालेला आहे. याच्याच वरून आपल्याला सांगता येईल की बिंदू A जर सारखं आले, जर इथे 12 आले असते तर आपण सांगू शकलो असतो काय की बिंदू A हा B आणि C चा दरम्यान आहे? नाही. जेव्हा दोन्ही याचं उत्तर सारखं असेल तेव्हाच आपल्याला सांगता येईल की बिंदू A हा B आणि C चा दरम्यान आहे. आणि शेवटी तेच विधान आपल्याला लिहायचंय. बिंदू A हा बिंदू B व बिंदू C च्या दरम्यान आहे. एक उदाहरण आहे, मी उदाहरण पहिले वाचते. एका रस्त्यावर सरळ रेषेत UVA हे शहरे आहेत. आता इथे शहरांची नावे बघे कशी दिली आहेत. एक शहराचं नाव U, एका शहराचं नाव V आणि एका शहराचं नाव A. असं शहराला नावे दिली आहेत आणि त्यांनी सांगितलंय की हे शहर जे आहेत हे एका रस्त्यावर आहेत, सरळ रेषेत आहेत. म्हणजे आपली एकंदरीत काय झाली? ही रेषा झाली आपली. U, V आणि A ही एक रेषा आहे. पण कुठे U आहे, कुठे V आहे आणि कुठे A आहे किंवा मध्ये कोण आहे हे आपल्याला माहिती नाही. त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्या शहरामधील अंतर दिलेलं आहे तिथे बघा. UA डिस्टन्स UA यामधील अंतर 215 किलोमीटर आहे. U व A या शहरामधील अंतर 215 म्हणजे डिस्टन्स किती? UA बरोबर 200 किती? 15. कळलं? U आणि A या 2 शहरामधील अंतर 215 आहे, म्हणजेच डिस्टन्स UA किती? 215. परत
व्ही आणि ए या दोन शहरामधील अंतर किती आहे? 140. मग इथे आपल्याला लिहिता येईल डिस्टन्स VA बरोबर 140. नंतर पुढे परत दोन शहरामधील अंतर U व V या दोन शहरामधील अंतर 75 किलोमीटर आहे. म्हणजेच आपल्याला ते गणिती भाषेत डिस्टन्स UV बरोबर 75. म्हणजे प्रत्येक दोन शहरामधील अंतर आपल्याला इथे आपण गणिती स्वरूपात लिहिलेले आहे. एवढं सगळ्यांना कळलं असेल. ही स्टेप सगळ्यांना कळलेली आहे. आता आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे तेच करायचं आहे. सगळ्यात ज्याचं अंतर सगळ्यात जास्ती आहे त्याला बाजूला ठेवायचं आहे. जसं मी इथे बाजूला ठेवलंय UA हे 215 आणि उरलेले त्याच्यापेक्षा कमी असलेले जे अंतर आहेत म्हणजे 140 आणि 75 या दोघांची बेरीज केलेली आहे. म्हणजे डिस्टन्स UV आणि डिस्टन्स VA यांची बेरीज केली तर ती सुद्धा किती आली? 215 आली. म्हणजे आपल्याला सगळ्यात बाजूला कोण ठेवायचं? U आणि A 215 बरोबर. आणि U आणि A चा मध्ये कोण राहिला आता? U आणि A चा मध्ये कोण राहिला आहे? V. म्हणजेच या विधानावरून आपल्याला असं सांगता येईल की डिस्टन्स UA बरोबर डिस्टन्स UV अधिक डिस्टन्स VA. हे आपलं इथे काय झालंय? पडताळा झाला आहे. आणि याच पडताळावरून आपण काय निष्कर्ष काढलेला आहे की V हे शहर U व A या शहराच्या दरम्यान आहे. आता इथे उदाहरण बघा, एक मी परत तिसरं घेतलं आहे. एका संख्यरेषेवरील A बिंदूचा निर्देशक 5 आहे. तर त्याच रेषेवरील A पासून 13 एकक अंतरावरील बिंदूचे निर्देशक काढा. आता इथे आपल्याला फक्त एका बिंदूचे निर्देशक दिलेले आहेत आणि उरलेल्या दोन बिंदूचे निर्देशक आपल्याला काढायचे. प्रश्न सगळ्यांना नीट कळला? काय म्हटलंय? फक्त इथे बघा प्रश्नामध्ये फक्त एक बिंदूचा निर्देशक दिलेला आहे, उरलेल्या दोन बिंदूचा निर्देशक आपल्याला काढायचा आहे. पण त्याच्यासाठी त्यांनी एक अट दिली आहे. काय अट दिली आहे? A पासून 13 एकक अंतरावर ते दोन बिंदू आहेत बरोबर. आणि 13 अंतरावर असलेल्या त्या दोन बिंदूचे निर्देशक आपल्याला काढायचे आहे. आता इथे बघा, मी पहिले आकृतीवरूनच तुम्हाला स्पष्टीकरण देते आणि मग गणित कसं लिहायचं आणि कशा पद्धतीने लिहायचं ते तुम्हाला नीट समजेल. आता इथे बघा, मी आकृती काढली आहे बरोबर. A बिंदूचा निर्देशक 5 आहे. मी एक संख्या रेषा काढली आणि संख्या रेषेवर एक A बिंदू घेतला आणि त्याचं निर्देशक किती दाखवलं आहे? 5. पण पुढे त्यांनी अट दिली आहे त्याच रेषेवरील A पासून 13 एकक. आता हा A आहे, ही संख्या रेषा आहे. A पासून 13, समजा उदाहरणार्थ A पासून 13 सेंटीमीटर किंवा 13 मीटर लांब अंतर असलेला. आता हा A आहे, तर A चा डावीकडे पण आपण जाऊ शकतो, A चा आपण उजवीकडे पण जाऊ शकतो. A जर 5 असेल तर उजवीकडे आपण 13 एकक अंतरावर एक D बिंदू घेतला आणि A चा डावीकडे आपण 13 एकक अंतरावर T बिंदू घेतला. असे दोन बिंदू घेतले आणि या दोन बिंदूचे निर्देशक आपल्याला काढायचे आहेत. कळतंय सगळ्यांना? A पासून, A हा मध्ये आहे, A पासून उजवीकडे पण बिंदू असू शकतो 13 एकक अंतरावर, A पासून डावीकडे पण असू शकतो 13 एकक अंतरावर. असे मी दोन बिंदूची स्थापना केली आहे. 13 एकक अंतरावर D बिंदू आणि 13 एकक अंतरावर किती बिंदू? कोणता बिंदू? T बिंदू. आता या T बिंदूचे निर्देशक कसे काढायचे आणि या D बिंदूचे निर्देशक कसे काढायचे? तर जेव्हा आपण उजवीकडे जातो 13 एकक अंतरावर म्हणजे 5 अधिक 13 किती होणार? 18. म्हणून D या बिंदूचे निर्देशक किती होणार? 18. जेव्हा A पासून आपण 13 एकक अंतरावर जेव्हा डावीकडे जातो तेव्हा या 5 मधून 13 काय करायचे? वजा करायचे आणि 5 वजा 13 हे तुम्हाला माहिती आहे. 5 वजा 13 उत्तर किती आहे? वजा 8. ऋण 8 चला तुम्ही म्हणता बरोबर. म्हणजे मला T बिंदूचे पण निर्देशक मिळाले आणि D बिंदूचे. म्हणजे A च्या उजवीकडे असलेला बिंदूचे निर्देशक आहे 18 आणि A चा 13 एकक अंतरावर असलेल्या T बिंदूचे निर्देशक आहे किती? वजा 8. अशा पद्धतीने आपल्याला हे गणित सोडवता येईल. आता जर मी तुम्हाला इथेच जर प्रश्न विचारला, A चा A पासून 5 एकक अंतरावर असलेल्या बिंदूचे निर्देशक काढा, तर
उजवीकडे गेलं तर 5 एकक अंतर म्हटलं किंवा 6 एकक अंतर म्हटलं तर 5 मध्ये 6 मिळवायचे आणि इथून 5 मधून 6 काय करायचे वजा करायचे आणि अशा पद्धतीने आपल्याला ए च्या दोन्ही बाजू असलेल्या बिंदूचे निर्देशक काढता येईल. जे मी तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे तेच इथे मी सांगते. संख्या रेषेवर ए पासून 13 एकक अंतरावर आकृतीत दाखविल्याप्रमाणे ए च्या डावीकडे टी व उजवीकडे डी असे दोन बिंदू आपण घेतले. कारण की ते दोन्ही बाजूला शक्यता असू शकतात. एका बाजूला नाही तर दोन्ही बाजूला ते बिंदू असतील. बिंदू ए च्या डावीकडील बिंदू टी चा निर्देशक 5 आहे. तर डावीकडे असल्यामुळे आपण काय करणार आहोत 13 एकक अंतरावर असल्यामुळे 5 मधून 13 काय करतो आहे वजा करतोय आणि उत्तर किती आहे -8. म्हणजे डावीकडे असलेल्या बिंदूचा निर्देशक आहे -8. पुढे बिंदू ए चा उजवीकडील बिंदू डी. उजवीकडील बिंदू काय घेतलाय डी. किती एकक अंतरावर 13 एकक अंतरावर घेतलेला आहे. उजवीकडे असल्यामुळे तो 5 अधिक 13 बरोबर 18 असेल. म्हणजे आपल्याला ए पासून 13 एकक अंतरावर असलेल्या बिंदूचे निर्देशक इथे सांगता आले -8 आणि 18. सगळ्यांना गणित कळलं हे साधं आणि सोपं आहे. इथे आपल्याला निर्देशक काढायचे होते. ए बिंदू हा त्याचा दरम्यान आहेच, एका रेषेत आहेच आणि टी आणि डी हे दोन बिंदू आपण त्याच्या दोन्ही बाजूंना घेतले त्याचे निर्देशक आपण काढलेले आहेत. पुढे बघा, म्हणजे पडताळून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पडताळून सुद्धा तुम्ही पाहू शकता. जसं आता नेहमी आपण डिस्टन्स काढतो. डिस्टन्स एडी काढा इथे. डिस्टन्स एडी म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे. 18 वजा 5 उत्तर किती 13. इथे बघा डिस्टन्स 80 काढा. पडताळ करतोय आपण. 80 काढा. डिस्टन्स 80 विचारलं तर तुम्हाला 5 वजा 8. 5 मधून ही मोठी संख्या आहे. 5 मधून -8 काय करायची वजा करायचे आणि वजा काय होणार हा अधिक होणार म्हणजे 5 अधिक 8 बरोबर किती 13. म्हणजे आपल्याला इथे पडताळ सुद्धा करता आलेला आहे आणि ते आपलं उत्तर बरोबर आहे हे आपल्याला इथे सांगता येईल. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की मी जी काही आता तुम्हाला स्पष्टीकरण दिलेले आहे उदाहरणांची त्या प्रकारची सगळी गणित सराव संच 1.1 मध्ये आहे. आज आपण त्याच्यातलंच एखादं उदाहरण बघूया. आता सराव संच 1 मधलं मी एक उदाहरण घेते. खाली दिलेल्या माहितीवरून कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे ते ठरवा. दिलेले बिंदू एकरेषीय नसतील तर तसे लिहा. कळलं? प्रश्न काय आहे आपल्याला ठरवायचं आहे की जे तुम्हाला बिंदू दिलेले आहेत ते बिंदू एकरेषीय आहेत किंवा नाही आणि त्यातल्या त्यात कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान आहे हे सुद्धा आपल्याला इथे सांगायचं आहे. तुम्हाला जेव्हा दरम्यान आहे किंवा एकरेषीय आहेत किंवा नाहीत हे जर उदाहरण दिलं तर त्याच्यासाठी तुम्हाला 3 अंतर देणं गरजेचं आहे. आता इथे उदाहरणादाखल 3 अंतर दिले आहेत. म्हणजे कोणते कोणते 3 बिंदू आहेत हे बघून घेऊया आपण. एक आर आहे, एक एस आहे आणि टी. हे 3 बिंदू आहेत. पण ते 3 बिंदू कसे आहेत, कोण मध्ये आहे आणि कोण त्यांच्या बाजूला हे आपल्याला माहिती नाही. तर आपल्याला ते ठरवायचं आहे की कोणता बिंदू कोणत्या इतर दोन बिंदूच्या दरम्यान आहे. आता इथे 3 अंतर दिले आहेत. एक डिस्टन्स आर एस 8, डिस्टन्स एस टी 6 आणि डिस्टन्स आर टी किती 4. आता सगळ्यात पहिले काय सांगितलं होतं मी सगळ्यात ज्याचं अंतर जास्ती आहे त्याला बाजूला काढा. म्हणजे इथे किती आहे 8 आहे, इथे 6 आहे आणि इथे 4 आहे. म्हणजे 8 सगळ्यात मोठी संख्या आहे. म्हणजे सगळ्यात जास्ती अंतर आर एस चं आहे. म्हणून त्याला बाजूला काढलं. डिस्टन्स आर एस बरोबर किती 8 आणि त्याला विधान 1 लिहिलं. आपली दुसरी स्टेप काय आहे तुम्हाला माहिती आहे काय आहे तर उरलेल्या 2 अंतरांची बेरीज ही आपली दुसरी स्टेप आहे. इथे बघा उरलेले 2 कोणतं एक एस टी होतं आणि एक कुठलं होतं आर टी. म्हणजे डिस्टन्स एस टी आणि डिस्टन्स आर टी उरलेल्या दोघांची आपण बेरीज करणार आहोत आणि ती बेरीज आली किती एस टी 6 आणि आर टी किती 4. 6 अधिक 4 बरोबर 10. या दोघांची बेरीज 10 आली आणि त्याला आपण काय लिहिलं विधान 2. आता आपल्याला स्पष्टीकरण दिल्याप्रमाणे विधान 1 आणि विधान 2 यांचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. दोन्ही यांची उत्तरे आपल्याला बघायची आहेत.
विधान 1 मध्ये उत्तर आहे 8 आणि उरलेल्या दोघांची बेरीज केली तर त्यांचं उत्तर आलंय 10. हे मॅच होतंय का? विधान 1 आणि 2चं उत्तर मॅच होतंय का? नाही. हे उत्तर मॅच होत नाही. याचाच अर्थ आपल्याला इथे सांगता येईल की डिस्टन्स RS इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ST प्लस डिस्टन्स RT. विधान 1 आणि 2 वरून आपण हे असं ठरवलेलं आहे. काय? तर RSचं अंतर हे ST आणि RT या दोघांचा बेरजे एवढं नाही. हे चिन्ह मुलांनी लक्षात घ्या. याला म्हणतात इज नॉट इक्वल टू किंवा ते दोन्ही डाव्या साईडचं आणि उजव्या साईडचं उत्तर सारखं नाही. त्याचा अर्थ होतो. म्हणजे इथे डिस्टन्स RS इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ST प्लस डिस्टन्स RT हे विधान 1 आणि 2 वरून आपण ठरवलेलं आहे. म्हणजेच आपल्याला इथे काय येईल आता? काय सांगता येईल? उत्तर सारखं नाही. म्हणजेच दिलेले बिंदू हे जे 3 बिंदू दिले आहेत RST हे 3 बिंदू एकरेषीय नाही. तर जर सारखं आलं असेल तर आपल्याला इथे सांगता आलं असतं की RST हे बिंदू एकरेषीय आहे. आणि जर सारखं आलं असतं तर RS चा मध्ये कोण राहिला असता? T. आणि आपल्याला हे पण इथे सांगता आलं असतं की T बिंदू हा R आणि S च्या दरम्यान आहे. ते तसे तुम्हाला गणितं असतील त्या पद्धतीने आपल्याला आता सोडवायचे आहे. पण या गणितात तरी आपल्याला हेच दिसतंय की दोन्ही यांचं उत्तर सारखं नाही. विधान आणि 1, 2चं उत्तर सारखं नाही. म्हणून बिंदू RST हे एकरेषीय नाही. एक छोटीशी संख्यारेषा अशी मजेशीर अशी संख्यारेषा मी काढलेली आहे. संख्यारेषेवर काही बिंदू स्थापन केले आहेत आणि काहीच बिंदूंना नावं दिली आहेत आणि त्या 2 बिंदूमधील अंतर काढायचं. मी तुम्हाला पहिले सांगितलं 2 बिंदूमधील अंतर काढण्यासाठी आपल्याला काय पाहिजे आहे? आता डिस्टन्स NR काढून दाखवा आणि डिस्टन्स AN काढून दाखवा. 1-2 मिनिटाचं उत्तर आहे. आपण 2 मिनिटात पुढे जाऊया अजून. डिस्टन्स NR किती असणार? N किती आहे? -3 आणि R किती आहे? 0. 0 हा मोठा आहे. बरोबर? नाहीतर तुम्ही डायरेक्ट सुद्धा सांगू शकतात 1, 2 आणि 3. NR चं उत्तर किती आहे? 3 आहे.